मित्रांनो, जर का तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, डॉक्टर हे प्रोफेशन स्वीकारायचं असेल, स्वतःचं क्लिनिक व्हावं, स्वतःचा दवाखाना व्हावा, अशी जर का तुमची इच्छा असेल आणि तुमच्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये नातेवाईकांमध्ये कोणीही डॉक्टर नसेल, अगदी तुमचा कोणी केमिस्ट पण ओळखीचा नाहीये, मेडिकलवाला पण ओळखीचा नाहीये, तर काय होईल? पहिली 7 ते 8 वर्ष तर तुमची मेहनत करण्यामध्ये जातील, शिकण्यामध्ये जातील, ज्ञान घेण्यामध्ये जातील. एंट्रन्स टेस्ट झाली, एमबीबीएसचा कोर्स झाला, तुमचा इंटर्नशिप झाली, एक्सपिरियन्स साठी काम करणं झालं आणि या 7 ते 8 वर्षांच्या मेहनतीनंतर, हार्डवर्क नंतर तुम्हाला लोनवर स्वतःची जागा घ्यावी लागेल क्लिनिकसाठी, दवाखान्यासाठी, आणि मग त्याच्यावर तुम्ही स्वतःचा बोर्ड लावाल एमबीबीएस डॉक्टरचा, आणि मग तुमचं काम सुरू होईल. आता तुम्ही स्वतःचा दवाखाना सुरू केलाय म्हणून तुमच्याकडे पेशंटची रांग लागते का? नाही. आधी तर लोकांना खरंच वाटत नाही की हा खरा डॉक्टर आहे. तुम्हाला तर माहिती आहे, आजकाल लोकांना असं वाटतं प्रत्येक डॉक्टर हा खोटाच असेल, त्याची एमबीबीएसची डिग्री पण खोटी असेल, कारण त्याच्याकडे कोणी आहेच नाही, कोणी बसलेलंच नाहीये त्याच्याकडे. तर लोकांना भीती वाटते अशा डॉक्टरकडे जायला, हो की नाही? त्यात तिथे अजून कोणीतरी एक पॉप्युलर लोकप्रिय डॉक्टर असेलच. पाटील डॉक्टर, सोनी डॉक्टर, लोखंडे डॉक्टर, कोणीतरी डॉक्टर असेलच तिकडे, ज्याच्याकडे ऑलरेडी सगळे पेशंट जात असतील, ज्याच्याकडे पेशंटची नेहमी गर्दी होत असेल. 100 रुपये 150 रुपये तो घेत असेल ट्रीटमेंटचे, त्यामुळे तुमच्याकडे कोणीच येत नाहीये. पण मग एखाद्या दिवशी काय होतं, तर तो जो लोकप्रिय डॉक्टर आहे त्याची बायको म्हणते की बस झालं, खूप कमवतोय पैसे आपण, तू काय फॅमिलीने टाइमच देत नाहीयेस, जरा बाहेर जाऊया ना 2-3 दिवस, फिरूया. तो डॉक्टर जरी असला तरी एक नवरा असल्यामुळे लगेच बायकोचं ऐकतच नाही. 2-3दा बायको जेव्हा सांगते, धमक्या देते, तेव्हा तो ऐकतो. आणि मग दवाखान्यामध्ये तो एक बोर्ड लिहून ठेवतो किंवा 10 ते 12 तारीख मी नाहीये, 10 ते 13 तारीख मी नाहीये. ते 3 दिवस त्याचा दवाखाना बंद असतो. त्या 3 दिवसामध्ये त्याच्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत त्यांच्यापैकी कोणी आजारी पडलं तरी ते तुमच्याकडे येणार नाही. त्यात ते बरेचसे पेशंट्स काय म्हणतील, जाऊ दे, डॉक्टर येईल तेव्हा डॉक्टरकडे जाऊ, आपल्या डोलो खाऊया, क्रोसिन खाऊया, पण त्याच्याकडे नको जाऊया, नवीन डॉक्टरकडे नको, आपला पाटील येईल ना, पाटील आल्यानंतर पाटीलकडे जाऊया, असंच सगळे म्हणतात.